दादांचं जाणं आपल्या सगळ्यांच्या जिव्हारी लागले। सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता अशी दादांची ओळख आहे। त्यांच्याबद्दलचाच एक किस्सा अमोल मिटकरी यांनी काल सांगितला। अमोल मिटकरी हे विदर्भातनं येतात। त्यांच्याकडे राहायला घरही नव्हतं, ते भाड्याच्या घरात राहायचे। पण मिटकरी यांचं काम बघून दादांनी मिटकरींना फोन केला, तुम्हाला आम्हाला आमदार करायचंय, कागदपत्र घेऊन या। आणि कागदपत्रांची छाननी झाली आणि भाड्याच्या घरात राहणाऱ्या मिटकरींना दादांनी आमदार केलं। ही एका सामान्य कार्यकर्त्यासाठी किती मोठी गोष्ट होती ना। अमोल मिटकरी असं म्हणतात की दादांच्या कृपेने आमदार झालो आणि स्वतःचं हक्काचं घर झालं, तेही दादांच्याच कृपेने। माझं जेव्हा घर तयार झालं तेव्हा मी दादांना वास्तुशांतीला आमंत्रित करण्यासाठी फोन केला होता, पण दादांच्या बजेट अधिवेशनाच्या शेड्यूलमुळे त्यांना यायला जमलं नाही। मी नंतरही दादांना कॉल केले, पण दादा बिझी असल्यामुळे मलाच ओरडले आणि म्हणाले उरकून घे रे पूजा। पण मला कोणत्याही परिस्थितीमध्ये दादा पूजेला पाहिजेच होते, म्हणून मग मी दादांच्या मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर जाऊन त्यांची चप्पल चोरून आणली आणि माझ्या वास्तुशांतीला ती पुजली। म्हणजे बघा ना, एक नेता त्याच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा असतो। अजितदादांच्या जाण्यावर अमोल मिटकरी असंही म्हणाले की आज आमचा योद्धा गेलाय, आता आम्ही लढायचं ते कुणासाठी, आम्ही शस्त्र टाकलेत आता। आज दादांसारख्या लोकनेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय हे नक्की।